शिर्डीच्या साईबाबांना सोने, चांदी, हिरे, माणिक मोती भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान स्वरूपात मिळत असतात। मात्र साईबाबा संस्थानला वस्तूंच्या रूपातही दान देण्याची परंपरा भाविक जोपासताना दिसतायत। रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं बेंगलोर येथील साईभक्त शैलेश पटेल यांच्या परिवारानं ऑटोमॅटिक चपाती मेकिंग मशीन भेट म्हणून दिलंय। साई प्रसादालयात हे चपाती बनवण्याचं मशीन बसवण्यात आलंय। तासी 3000 चपात्या या मशीनद्वारे बनवता येतात। या मशीनचं बाजार मूल्य 18 लाख रुपये असून बाबांवर असलेल्या श्रद्धेपोटी ही भेट दिली असल्याचं या परिवाराचं म्हणणं आहे। साईबाबा संस्थानकडे या अगोदर 3 चपाती मशीन आहेत, त्यात आता एका आणखीन मशीनची वाढ झाली आहे। साई प्रसादालयात दररोज 40 ते 50 हजार भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात, त्यामुळे साई प्रसादालयाला दिलेली ही अनोखी भेट कामी पडणार आहे। साईबाबा संस्थानच्या वतीनं श्री रामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत असून आज उत्सवाचा सांगता दिन आहे। काल मुख्य दिवशी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आलं होतं, यामुळे लाखो भाविकांना साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेता आलं। कालच्या मुख्य दिवसाच्या निमित्तानं देणगीदार साईभक्ताच्या मदतीनं साईबाबांचं समाधी मंदिर वातानुकूलित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आज सांगता दिनी बेंगलोर येथील शैलेश पटेल नावाच्या साईभक्तानं सुमारे 18 लाख रुपये किमतीचं चपाती मशीन साईबाबा संस्थानच्या श्री साई प्रसादालयामध्ये देणगी दाखल दिलेलं आहे आणि ह्या मशीनद्वारे प्रति तासाला 3000 चपाती तयार होतील। त्यामुळं साईभक्तांना उत्कृष्ट प्रतीच्या चपाती यापुढे मिळू शकतील। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, शिर्डी।